नमस्कार. DST वर्ल्डचा आजचा आहे 5वा भाग आणि पाठीमागच्या म्हणजे 4थ्या भागामध्ये आपण बघितलं होतं की बाबू रेशीमला कशा पद्धतीनं संपवण्यात आलं होतं. आता मला तुम्ही अनेकांनी कमेंट केले आणि त्या कमेंटमध्ये सांगितलं की बाबा बाबू रेशीमबद्दलची तुम्ही जास्त माहिती दिलेली नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये मी फक्त बाबू रेशीमचा शेवट सांगितलेला आहे आणि आज मी तुम्हाला जी स्टोरी सांगणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा रमा नाईक याचा शेवट कसा झाला हीच गोष्ट सांगणार आहे. आणि मग तुमचं म्हणणं बरोबर आहे की बाबा मग तुम्ही सविस्तर माहिती का दिलेली नाही. तर लक्षात घ्या की ही एक सिरीज आपण चालू केलेली आहे आणि त्या सिरीजमध्ये आता एक बाबू रेशीमबद्दल झालं, रमा नाईकबद्दल होईल, त्यानंतर मग हळूहळू सतीश राजेपर्यंत जाईल, त्यानंतर मग आपण सुरू करणार कोणाबद्दल तर अरुण गवळीबद्दल. मग अरुण गवळी, मग त्याची सुरुवात कशी झाली, मग अरुण गवळीची शाळा, मग त्या शाळेमध्ये कोण मित्र होता तर रमा नाईक, मग रमा नाईकबद्दलची माहिती येईल, त्यानंतर बाबू रेशीमची त्याची भेट झाली, मग हे एकत्र कसे आले, हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये आपण परत आपल्याला ती स्टोरी कळेल. लक्षात घ्या 3 जण आहेत, तिघांच्या वेगवेगळ्या स्टोरी चाललेल्या आहेत. दाऊदची टोळी आणि BRA टोळी या टोळींमध्ये अत्यंत चांगले संबंध होते, म्हणजे त्यांच्यामध्ये वाद नव्हता. पण वादाला कारणीभूत ठरली एक ठिणगी, आणि ती ठिणगी काय होती तर रमा नाईक याचं एका जमिनीचा विषय होता, जमिनीचा वाद होता. म्हणजे जमीन कुठली होती तर मालाडमध्ये एक प्लॉट होता. आता हा प्लॉट म्हणजे काय थोडंसं 1 गुंठा 2 गुंठा अशातला भाग नव्हता, जवळजवळ 50 कोटी रुपये किमतीचा तो प्लॉट होता. आणि तो प्लॉट ज्याच्या मालकीचा होता तो मालक आणि रमा नाईक दोघंही मित्र होते. म्हणजे रमा नाईकाने त्या माणसाला प्रचंड अगोदर मदत केलेली होती, त्याच्यावरती उपकार केलेले होते आणि त्यामुळे तो माणूस तो प्लॉट रमा नाईकला द्यायला तयार होता. आता त्यामध्ये एंट्री होते अण्णाची. अण्णा म्हणजे शरद शेट्टी. आता शरद शेट्टी कोण आहे तर तो दाऊदचा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि त्यानं काय केलं होतं की ते जी जागा आहे ती जागा घेण्यासाठी सगळी कागदपत्र जमा केलेली आहेत, प्राथमिक ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या त्यानं जमा केलेल्या आहेत. आणि आता त्यालाही वाटतंय की मला ही जमीन घ्यायची, म्हणजे अण्णालाही वाटतंय मला जमीन पाहिजे आणि रमालाही वाटतंय की मला जमीन पाहिजे. आणि या दोघांच्यामध्ये वाद सुरू झाला, यांच्यामध्ये भांडण सुरू झालेलं आहे. आता हे पार हमरीतुमरीवरती आलेत आणि 50 कोटीची जमीन आहे, म्हणजे साधारण 50 कोटीची जमीन आहे आणि त्यामुळे यांच्यामध्ये रक्तपात होऊ शकतो, यांच्यामध्ये मारामारी होऊ शकते, खून खराबा होऊ शकतो. आणि त्यामुळे मग तो अण्णा जो आहे तो अण्णा म्हटला एक काम करू, आपण दोघं भांडायला नको, आपण जाऊया दाऊदकडं, दाऊदला मध्यस्थी करायला लावू आणि त्यानंतर मग आपण दाऊद जे सांगेल त्या पद्धतीने करू. आता रमा जो होता तो सुद्धा दाऊदला मानत होता. त्यानंतर अण्णा जो होता तो तर दाऊदच्या अत्यंत जवळचा होता, कारण दाऊदचा जुगाराचा जो धंदा आहे तो सगळा धंदा हा शरद शेट्टी सांभाळत होता, अण्णा सांभाळत होता. त्यामुळे दाऊदला हा बी जवळचा होता आणि रमा नाईक जो होता तो दाऊदचा मित्र होता. त्यामुळे यांचं ठरलं की बाबा आता दाऊदला भेटायला आपल्याला दुबईला जायचंय. आता ही गोष्ट रमा नाईकनं आपला जो मित्र आहे म्हणजे अरुण गवळी, त्या अरुणला सांगितले, म्हटले अरुण मला दाऊदला भेटायला जायचं आहे आणि हे जे काय आपलं चाललंय वाद बाबा, तर तो वाद मिटवायचा आहे. त्यावेळेस अरुण गवळीने रमा नाईकला सांगितलं, म्हणले रमा हे बघ, तू किती जरी दाऊदकडे गेला आणि दाऊदला मध्यस्थी करायला लावली तरी दाऊद तुझं ऐकणार नाही, कारण दाऊद आणि शेट्टी दोघांची चांगली मैत्री आहे आणि त्या दाऊदची सगळी कामं शेट्टी बघतोय जुगाराची वगैरे, त्यामुळे तो त्याच्याच बाजूने निकाल देईल, त्यामुळे तिथं जाण्यात काही अर्थ नाही, तू जाऊ नको असं रमाला सांगतो. आता रमा नाईक आणि अरुण गवळी दोघंही अगदी सख्या भावाप्रमाणे आहेत बरं का. त्या दोघांचं एकमेकांवरती अत्यंत प्रेम आहे, दोघंही अत्यंत चांगली मैत्री आहे त्या दोघांची आणि दोघंही एकमेकांना जीव लावतायत. आणि त्यामुळे अरुण गवळीला काळजी वाटत होती आणि म्हणून अरुण गवळी त्याला सांगत होता की जाऊ नकोस, पण रमा नाईक म्हटलं नाही जाऊन ते येऊ ना भाई, काय म्हणतोय बघूया. आणि त्यानंतर मग रमा नाईक आणि शरद शेट्टी दोघंजण विमानामध्ये बसलेले आहेत आणि आता ते पोहोचलेले आहेत दुबईला. दुबईला गेल्यानंतर दुबईच्या विमानतळावरती उतरले, दोघं एकाच याच्यामध्ये उतरलेले आहेत. खाली उतरल्यानंतर त्यांना एक आलिशान अशी गाडी आलेली आहे आणि त्या गाडीमध्ये दोघं बसलेले आहेत. ड्रायव्हर गाडी चालवतोय आणि नंतर त्यांना नेण्यात आलं एका 5 स्टार हॉटेलमध्ये.
आता हे दोघांनी बघितलं की आपल्यासाठी 5 स्टार हॉटेल बुक केलेलं आहे आणि त्यानंतर मग पुढचे 1-2 दिवस हे दोघंही त्या हॉटेलमध्ये, त्यानंतर त्यांच्यामध्ये म्हणजे जेवढं काय ते 5 स्टार हॉटेलमधलं जेवढं काय त्यांना आनंद उपभोगता येईल सगळा आनंद त्यांनी उपभोगलाय. सगळं मस्तपैकी आरामशीर त्या ठिकाणी राहिलेत आणि भाईनं म्हणजे दाऊदनं आपल्यासाठी एवढी म्हणजे सगळं 5 स्टार वगैरे बुक केलंय, गाडी आपल्याला आलिशान दिलेली आहे. हे सगळं बघितलं, दोघांनाही बरं वाटलं, दोघांनाही आनंद झालाय आणि दोघंही आता चर्चा करतायत तिथं. त्यांच्यामध्ये आता त्या 2 दिवसामध्ये वाद नाही, काही नाही, दोघं मित्र झालेले आहेत. आणि त्यानंतर 1-2 दिवसानंतर दाऊदची एंट्री होती. आता दाऊद तिथं आलेला आहे. दाऊद आल्यानंतर मग त्यांच्यामध्ये मिटिंगला सुरुवात झालेली आहे आणि एका बाजूला रमा बसलेला आहे, दुसऱ्या बाजूला अण्णा बसलेला आहे आणि आता ते प्रत्येकजण आपापली बाजू मांडतायत. आणि त्या ठिकाणी मग छोटा राजन आहे, त्यानंतर त्यांचे बाकीचे जे काही मंडळी आहेत ती मंडळी पण आहेत आणि आता यांच्यामध्ये मुख्य न्यायाधीशाचं काम करतोय दाऊद. आता दोघांच्यामध्ये सुरू झालंय. त्यावेळेस रमा नाईकने सांगितलं, म्हटले भाई माझं त्या माणसाचं अत्यंत चांगले संबंध होते आणि त्या माणसावर मी उपकार केलेत आणि त्या माणसाचा प्लॉट मला घ्यायचा आहे आणि त्यासाठी तो तयार पण होता. पण अण्णामध्ये आला आणि अण्णांनी त्या माणसांना धमकी द्यायला सुरुवात केलेली आहे, तर मला तो प्लॉट पाहिजे. त्यावेळेस मग अण्णांनी सांगायला सुरुवात केली की भाई म्हटले की मी आहे ना याची सगळी कागदपत्र पूर्ण केलेली आहेत, सगळं प्राथमिक ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यासाठी तो प्लॉट मला पाहिजे. आता दोघंही हमरीतुमरीवरती आलेत. दोघंही आता अगोदर अत्यंत शांत वातावरण होतं, पण नंतर मग तो त्याच्यावरती बोलायला लागलाय, दोघांचाही आवाज वाढलाय. एवढं सगळं चाललेलं असताना दाऊद मात्र शांतपणे हे सगळं ऐकून घेत होता आणि या दोघांच्याही हमरीतुमरी चाललेल्या असतानाच त्यानंतर मग दाऊदनं आपला हात वर केलाय आणि दाऊदनं सांगितलं आता शांत बसा, इतक्या वेळ मी तुमचं ऐकलं, आता तुम्ही माझं ऐकायचं. आणि त्याच्यानंतर ह्यानं सांगितलं, म्हणजे दाऊदनं सांगितलं की रमा तू तो प्लॉट सोडून दे आणि शेट्टीला सांगितलं की तू तो प्लॉट जो तुला मिळणार आहे त्याच्यात रमाचं जे नुकसान होईल ते नुकसान भरून काढ. आणि अशा पद्धतीनं सांगितलं. त्यावेळेस तो रमा आता त्याला काही सुचेनच, कारण 50 कोटीचा म्हणजे साधारण 50 कोटीचा प्लॉट आहे आणि तो प्लॉट जर हातातून जात असेल तर मग रमा म्हणतो की भाई ये तो गलत आहे, मला हे काही शक्य होणार नाही आणि माझं सगळं नुकसान होईल, आर्थिक नुकसान होईल, हे होईल ते होईल. भाईनं बाकी काहीच बोलला नाही. दाऊद उठला आणि तिथून निघून गेला आणि मग त्यानंतर बाकीची मंडळी जायला लागली. आता तिथं होता छोटा राजन त्याला सांगत होता समजावून, कारण छोटा राजन पण मराठी, रमा नाईक पण मराठी आणि दाऊद पण मराठीच. तर दाऊद गेल्यानंतर बाकीचे सगळे गेले आणि छोटा राजन आणि त्या ठिकाणी रमा नाईक आहे आणि त्यावेळेस त्यांचं ते मराठीमध्ये बोलणं होतंय आणि त्यावेळेस तो म्हणतो हे माझ्याच्याने होणार नाही, मला कुठल्याही परिस्थितीत तो प्लॉट घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचाच. आणि त्यानंतर तिथून रमा नाईक दुबईवरून मुंबईला आलेला आहे आणि मुंबईला आल्यानंतर मात्र एकतर आता त्याचा सगळ्यात मोठा अपमान झाला. अगोदर अरुण गवळी त्याला सांगत होता की बाबा रे तो दाऊदचा माणूस आहे, तो दाऊदला मदत करेल, दाऊद त्याला मदत करेल आणि तू त्याच्या बाजूचा माणूस आहे, तुला मदत होणार नाही, हे सगळं सांगत होता. पण रमा नाईकाने ऐकलं नव्हतं आणि आता इकडं आल्यानंतर मुंबईमध्ये आल्यानंतर मग परत ह्या दोघांची भेट झाली. म्हटले मी तुला सांगत होतो ना. तर मग आता अगोदर त्यांची जी मैत्री होती दाऊद बरोबरची, दाऊद डी गँग बरोबरची, ती मैत्री आता तुटलेली आहे. आणि हे झाल्यानंतर रमा नाईकची जी माणसं होती, जी दाऊदच्या बरोबरती काही होती, ती पण बाजूला झाली. काही मराठी मुलं होती ती सुद्धा दाऊदपासून बाजूला व्हायला लागली. आणि रमा नाईकनं काय केलंय, ज्या माणसाबरोबर ती ह्या जमिनीची डील ठरलेली होती त्यानं सांगितलं, म्हटलं की मी काय दाऊदचं ऐकणार नाही, मला जे करायचं ते माझ्या पद्धतीने करणार. आणि त्यानंतर हा रमा नाईक त्या माणसाला भेटलाय आणि त्या कागदपत्रांची पूर्तता करायला त्यानं सुरुवात केलेली आहे. आता ही बातमी कळली दुबईला. दुबईमध्ये दाऊद पण होता आणि अण्णा पण होता. आता अण्णाला कळल्यानंतर अण्णानं दाऊदला सांगितलं, म्हटलं बघा ना तुम्ही सांगितलंय की आता मला ती जमीन दे आणि तो रमा काय ऐकायला तयार नाही आणि मग त्या रमाला आता काय करायचं. मग त्यावेळेस मग दाऊद त्याला म्हणतो की आता रमाचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. आता रमाला संपवण्याचं प्लॅनिंग सुरू होतं. आणि आता बघा रमाला कशा पद्धतीनं या लोकांनी संपवलं की साप तर मेला पाहिजे पण काठी तुटली नाही पाहिजे, म्हणजे रमा तर संपला पाहिजे पण आपल्यावरती बालंट नाही आलं पाहिजे. आणि तारीख आहे 24 जुलै 1987 म्हणजे 87 आणि नागपाडा पोलिसांमध्ये
एक सब इन्स्पेक्टर आहेत राजेंद्र काटदरे. त्या राजेंद्र काटदरे यांना एक फोन येतो आणि त्या फोनवरती सांगण्यात येतं की रमा नाईक हा चेंबूरमध्ये एका सलूनच्या दुकानामध्ये केस कापण्यासाठी बसलेला आहे. आता ही टीप मिळाल्यानंतर राजेंद्र काटदरे लगेच गडबडीमध्ये, कारण आता तो स्वतःची दाढी कटिंग करत असेल तर मग त्याला लगेच आपल्याला पकडता येईल, आणि म्हणून गडबडीमध्ये ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, चेंबूरला पोहोचलेत सलूनच्या दुकानाच्या तिथं. आणि त्यांनी रमा नाईकला आवाज दिलेला आहे आणि त्याला सांगितलंय की तू पोलिसांना शरण ये. पण रमा नाईक पोलिसांना शरण आला नाही. रमा नाईकने काटदरे यांच्यावरती गोळीबार केला आणि काटदरेंनी स्वतःच्या बचावासाठी रमा नाईकवरती गोळीबार केला आणि रमा नाईक त्या ठिकाणी संपला. रमा नाईकचा एन्काउंटर झाला. अशा पद्धतीची बातमी ही बाहेर आली. आता हे जे राजेंद्र काटदरे सब इन्स्पेक्टर होते, तर हा माणूस जवळजवळ 8 ते 10 वर्ष झालं पोलिसांमध्ये काम करत होता आणि त्याला असं वाटलं होतं की आता मी रमा नाईकला संपवल्यानंतर माझं सगळीकडं नाव होईल, मला मेडल मिळतील, माझा सत्कार होईल, माझा सन्मान होईल आणि जे एन्काउंटर स्पेशालिस्ट आहेत त्यांच्यामध्ये माझं नाव जाईल, असं या काटदरेला वाटत होतं. पण जे व्हायचं त्याच्या नेमकं उलटं झालं आणि काटदरेचं जे करिअर आहे ते करिअर संपलं. आता करिअर संपण्याचं कारण काय होतं बघा, तर काही त्या काळातल्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती आणि ती बातमी काय होती की दाऊदचा काका अहमद अंतुले आणि त्याचा एक शूटर होता डॅनी, ते या दोघांनी मिळून रमावरती गोळीबार केलेला आहे आणि त्या रमाला जुहूमधल्या लुडो चित्रपटगृहामध्ये, म्हणजे चित्रपटगृहाच्या बाजूला गोळीबार करून त्याला मारलं आणि रमाला मारल्यानंतर रमाचा मृतदेह हा त्या काटदरेच्या ताब्यात देण्यात आला होता आणि त्याच्यानंतर काटदरेनं मी त्याला एन्काउंटरमध्ये मारलं अशा पद्धतीनं सांगितलं. या आशयाच्या बातम्या तात्कालिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे आता काटदरेच्या पाठीमागं चौकशीचा ससेमेरा चालू झाला आणि काटदरेचं करिअर संपलं. काटदरे त्या ठिकाणी काटदरेचं प्रकरण पूर्णपणे फिनिश झालं. एका बाजूला काटदरेचं प्रकरण फिनिश होतंय, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी रमा नाईक गेला याचा सगळ्यात जास्त आनंद हा शेट्टीला झालेला आहे, त्या अण्णाला झालेला आहे. आणि तिकडं दुबईमध्ये अण्णाची आणि दाऊदची पार्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला झालं असेल तर ते झालेलं आहे अरुण गवळीला, कारण अरुण गवळीचा अत्यंत जवळचा माणूस या ठिकाणी गेलेला आहे. आता BRA टोळीमधला B संपला, R संपला, शिल्लक होता A म्हणजेच अरुण गवळी. आणि आता अरुण गवळी आपल्या या झालेल्या माणसांच्या खुनाचा बदला किंवा एन्काउंटरचा बदला हा कसा घेईल ते आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.